पप्प्या एक फोटो काढ आणि युट्यूब वर सांग का दर्शनची हालत सक्सेस झाली पाहिजे. आज आमचे दर्शनच्या हळदीला, आज आमचे दर्शनच्या हळदीला, या गोकरवल्या नटून टटून लागल्या नाचायाला. हा माझा छोटा भाऊ आहे आणि खूप छान वाटतंय कारण सर्वात लाडका आहे तो घरामध्ये आणि खूप मस्त वाटतंय कारण आज रात्री पण खूप एन्जॉय करणार होतो आम्ही. तर नमस्कार मंडळी, मी कौशिक पाटील तुमचा पुन्हा एकदा स्वागत करतो आजच्या नवीन व्हिडिओमध्ये. तर सर्व मंडळी कसे आहात? आय होप तुम्ही सर्व खूप मजेत असाल. तर मंडळी, मी नेहमीच तुम्हाला हल्दी सोहळ्याच्या व्हिडिओ नेहमी दाखवत असतो. आज पुन्हा एकदा आपण जाणार होतो म्हणजे करंजा कोंढरीपाड्यामध्ये दर्शनाच्या हल्दी सोहळ्यासाठी. त्याचा आज हल्दी सोहळा असणार आहे आणि उद्या लग्न सोहळा असणार आहे. आपल्या या दोन्ही व्हिडिओ आपल्या चॅनलवर पडणार आहेत. तर तुम्हाला या व्हिडिओ नक्कीच बघा आणि चॅनल नवीन असाल तर नक्कीच जाऊन चॅनलला सबस्क्राईब करा. आणि आता जाऊया करंजा कोंढरीपाड्यामध्ये दर्शनाच्या हल्दी सोहळ्यासाठी आणि सर्व काही दाखवायचा पूर्ण प्रयत्न करतो मी. चला व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा. मला आलो आहे आता करंजा कोंढरीपाड्यामध्ये दर्शनाच्या घरी. बघा मस्त सुंदर असा मांडव घातलेला आहे, बघताय समोरच. इथेच हल्दी सोहळा होणार आहे. थोड्या आतमध्ये जाऊ आणि जे काय कार्य असणार आहे हल्दी सोहळ्याचा तो पूर्ण दाखवायचा पूर्ण प्रयत्न करू. चला नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. चला बघताय नवरदेव आपला. झाली सर्व तयारी? सर्व तयार झाले. आणि नवरदेवाचे कोण लागतं तुम्ही? बहीण मोठी, मोठी बहीण आणि तुम्ही लहान बहीण, छोटी बहीण. छोटी बहीण. सख्या बहिणी ना दोघी? हा. तर बघा मस्त त्याही बहिणींनी खास त्यांचा भाऊ आहे तर बोला नटणं तर पाहिजेच आणि कोली लुक केलेला आहे. खूप सुंदरचे दोघे जणी. काय ताई काय बोलणार? भावाचा तुझ्या आज हल्दी सोहळा आहे आणि उद्या लग्न कार्य असणार आहे आणि आज आनंद झाला आहे. छोट्या भावाचं लग्न आनंद वाटतो आम्हाला. ताई काय बोलणार? छान वाटते. लहान भावाचा आता लग्न सोहळा पार पडणार आहे. थँक्यू. चालेल, तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. अजून आपल्याला पूर्ण हल्दी सोहळा गाजवायचा आहे. ठीक आहे, मजा करायची आहे का नाही? चालेल चालेल, थँक्यू. बघताय आता मेन म्हणजे सुरुवात झाली आहे या आपल्या हल्दी सोहळ्यासाठी. आता आपण आहोत दर्शनाच्या घरामध्ये आणि पाट्यांचं काम सुरू झालेलं आहे. पाट्यांचं म्हणजे देवदेव करण्यासाठी आता नवरासुद्धा बसला आहे आणि वरमाईसुद्धा बसलेले आहे. आणि यो सोहळा आता बघत राहा पूर्ण कशा या सोहळ्यामध्ये कशी जी प्रथा असते ती पूर्ण बघायला भेटणार आहे तुम्हाला. आता यो सोहळा पूर्ण नक्कीच बघा. सगळे हलवत आहे इकडे घरात काढले या रस करून द्या रस करून द्या तुमच्या अंगांचा रक्त वाढला मग कमी होईल त्या घाणीला काय नाही वस्ती झालं पाहिजे. सोनचा प्याचे बने आम्हाला उशिरो झाला उदगाला मांडव कुरगाला जाईत कुरगाला जाईत गणपती देवा तोत जाणीवस गणपती देवा तोत जाणीवस गणपती देवाई आमागरी चितेला कार देवाई चिते देवा हाल दे कुकवाचा.
आता बघताय समोर आपले नवऱ्याचे आई बाबा आहेत. आई तुझं नाव काय निर्मल. आणि बाबा? भालचंद्र पाटील. बाबा कसा वाटते तुमच्या पोराचा आज हल्दी सोहळा आहे, काय सांगणार? उत्तम वाटतंय, एकदम छान चाललंय, एकदम कार्यक्रम एकदम उत्तम चाललाय. उत्तम चाललंय ना. हा. आणि हा पोराचा तुमचा कितवा कार्य चालू आहे? हा 5वा कार्यक्रम. 5वा कार्य. म्हणजे तुम्हाला किती पोरं? 5 मुलं. 5 मुलं. आणि हा 5वा कार्य चालू आहे या दादाचा. आई काय सांगणार? आम्हाला मस्त आनंद वाटला, मस्त मजा. एक शेवटचा होता त्याचा हौशीन मजा करताना केला. आणि थाटात करणार आहोत ना, आणि रात्री अजून जल्लोष करत नाच. रात्री जावाचा आहे, उद्याचा जावाचा आहे. सोना. मी तुम्ही गेलेला गरबाला बनलेत तर ते एकदम भारी होता, मस्त सुंदर. हं. चालेल, धन्यवाद. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. असं हसत केलेत राहा. थँक्यू. कोणच्या लावायला झाली? माझे नको लावू. ओल्या केलताव का इथं? तुझी होली केली. आईने जोरच घातलंय, ऐकच नाही. या आई नको नको, माझे नको, माझे नको. प्रॉपर प्रॉपर. तर मंडळी बघताय, आता दादाचा भाऊ आणि वहिनी आलेले आहेत. आता हल्दी सोहळा आहे. आणि दादा कसा वाटते तुला? हा माझा छोटा भाऊ आहे आणि खूप छान वाटतंय, कारण सर्वात लाडका आहे तो घरामध्ये. आणि खूप मस्त वाटतंय, कारण आज रात्री पण खूप एन्जॉय करणार होतो आम्ही. आता पण सध्या हिटमुळे आम्ही असं दमलोय सगळे, पण रात्री खूप एन्जॉय होणार आहे. सो एक्सायटेड आहोत खूप. आमच्या घरातलं लास्टचं लग्न आहे, तो आम्ही खूप मजा करणार आहोत. माझ्या लहान दिराचं लग्न आहे. तुझ्यासोबत तुझ्या भावाचा स्वभाव कसा काय असतो ते सांग जरा. नाही ना, आहे तो, पण तो कसाही असला तरी तो सगळ्यात लाडका आहे. आणि किती कसाही असला तो, म्हणजे तो आहे थोडासा रागीट, पण आमचा सर्वांचा लाडका आहे तो. चालेल चालेल, तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. इथे बघताय भाची आलेली आहे दादाची. काय नाव काय तुझं? उर्वी. काय बोलणार, कसं वाटतंय दादाचा, तुझ्या मामाची तुझी हळद आहे, काय बोलणार? खूप मस्त वाटते. डान्सर आहेस तू? रात्री नाचशील ना? मस्त नाच. चला
भेटते आपल्याला नवरदेव बरेच वेळानंतर, कारण पाहुणी चालू होती त्यामुळे. आणि दादा आता हळदीमध्ये फुल रंगलेला आहे. काय दादा, कसा वाटते तुझा स्वतःचा आज हळदी सोहळा आहे आणि उद्या लग्न कार्य असणार आहे. आणि तुझा हा लव्ह मॅरेज का अरेंज मॅरेज? लव्ह मॅरेज. लव्ह मॅरेज. किती वर्ष प्रेम तुझं? 2 वर्षाचं. आणि तो सक्सेस झाला आहे आणि आज हल्दी सोहळा आहे. काय कसं वाटते? मस्त वाटते, खूप एक्सायटेड आहे मी आज. आणि उद्या पण असणार. उद्या तर लग्न सोहळा आहे माझा आणि आज हल्दी आहे. रात्री तर फुल धमार असणार. चालेल चालेल. दादा स्वभावाबद्दल बोलणार तर खूप दादाने तर सांगितलं, त्याच्या मोठ्या भावाने खूप प्रेमळ आहे. ठीक आहे, चालेल. तुला खूप खूप शुभेच्छा. आणि आज पूर्ण जल्लोष तर होणार रात्रीच्या. आज खाया पियाला फुल धमाल आहे आज रात्री. चालेल, थँक्यू. पप्प्या एक फोटो काढ आणि युट्यूब वर सांग का दर्शनची हालत सक्सेस झाली पाहिजे. अरे यार. चला मंडळी, दुपारची वेळ झालेली आहे आणि नवरीला उष्टी हळद नेण्याची आता परंपरा चालू आहे. आणि आता सर्व 5 करवल्या आता उष्टी हळद घेऊन जाणार आहे. मेन म्हणजे मानाची करवली, नवऱ्याची बहीण सुद्धा आहे त्याच्यामध्ये. ताई काय सांगणार, कुठे आपली हळद जाणार आहे नवरीची? रेवस अलिबागला दर्शन. जे हळद नेतो त्याच्यामध्ये काय काय असतं? साडी, 5 फुलं, केली न गाठी बांगरी. हां. हे सर्व न्यायला लागतं आणि नवरीला तिकडे हळद लावावं लागते ना. तर आता सर्व करवल्या चाललेल्या आहेत. चालेल चालेल, चला. बघताय विक्रम दादाची आई आहे इथे आणि दुपारचं जेवणची मेजवानी तुम्हाला दाखवलेलं आहे खास करून. काय आहे आई, दाखव जरा. हे बघा, मोऱ्यांचा कालून आंबाट केलाय बघा, मस्त की मोऱ्या. काय आहे हो? कर्दीचा कालून आहे बघा. आणि भात शिजत ठेवलाय. ओके. मंडळी आता आलोय नवऱ्याच्या इथे. बघताय सर्व करवल्या मस्त सजून नटून आता आलेल्या आहेत, खास करून नाचण्यासाठी. त्यांची धमाल तुम्हाला तर बघायलाच भेटणार आहे. आणि सध्या आता आपण ओळख करून देणार आहोत त्यांच्या घरातले जे कोण कोण आहेत, ते कोण लागतात नवऱ्या मुलाचे. इथून सुरुवात करूया. बहीण. बहीण. मी नवऱ्याची बहीण. मी नवऱ्याची बहीण. मी नवऱ्याची मावशी. मी नवऱ्याची आत्या. मी नवऱ्याची बहीण. मी नवऱ्याची वहिनी. मी नवऱ्याची बहीण. मी नवऱ्याची बहीण. मी नवऱ्याची बहीण. मी नवऱ्याची बहीण. चालेल. आणि छोट्या 2 करवल्या त्या त्यांना मगाशी दाखवलं तुम्हाला दोघांना सुद्धा. ओके. आणि आता आपल्याला एक मस्त एक गाणं घ्यायचं आहे नवऱ्यासाठी खास. तुमचा त्यांच्यावर जरा नवऱ्यावरती किती प्रेम आहे समजालच. ठीक आहे ना? चालेल. आज आमचे दर्शनच्या हळदीला. आज आमचे दर्शनच्या हळदीला. या गोकरवल्या नटून टटून लागल्या नाचायाला. या गोकरवल्या नटून टटून लागल्या नाचायाला. चला मंडळी, आलोय आता जेवणाच्या इथे. जेवणाच्या किचनमध्ये सर्व नवऱ्याच्या घरातलेच आहेत, कुटुंबातले. आता तुम्हाला सुरुवातीला मेजवानी बघायला भेटते, ती म्हणजे चिकन पकोडा तलताना. कोण लागता तुम्ही? नवऱ्याचे काकी ना. नवऱ्याची काकी चिकन पकोडे खास करून जे येतात पिणारे लोक त्यांच्यासाठी, चाकण्यासाठी आणि बावण्यांसाठी पण सुद्धा. जेवण काय काय असणार आहे दाखवा जरा. चिकन आहे का? हा काय इथं? हा बघा चिकन. चिकन आहे ना? चिकन ग्रेव्ही चिकन. किती किलो चिकन आहे? यो 7 किलो चिकन सगळा. 60 किलो. आणि लॉलीपॉपला 7 किलो. आणि दुसरा एक काय आहे? सकल्याचा कालून आहे ना. संपला काय? सुके बोंबील, सुक्या वाकट्या. काय काय आहे? सुके बोंबील तळलेले, सुक्या वाकट्या तळलेल्या आणि लॉलीपॉप. लॉलीपॉप घरातले आहे ते बघा. नमस्कार.